आदाब, आप देख रहे हैं सिस न्यूज़ महाराष्ट्र। मैं हूं परवीन खान। आइए हमारे चैनल में आपका स्वागत है। देखें आज की खास खबरें। ये पहला तो श्रमजीवी संगठन की तरफ से हम दुखद व्यक्त करते हैं। और दूसरा विषय कि जो महाराष्ट्र में जो एक कायदा है 2013 में बनाया गया, जो महिला आप हाथ से नहीं उठा सकते, वो कायदे की अमलबजावनी करने के लिए फर्स्ट टाइम महाराष्ट्र में भिवंडी महानगर पालिका के हद में जो पुलिस स्टेशन आता है, वो पुलिस स्टेशन ने ये गुना दाखिल किया है। मुझे लगता है ये महाराष्ट्र का पहला गुना दाखिल हुआ है। मैं पुलिस का धन्यवाद मानता हूँ कि उन्होंने इस चीज को सीरियसनेस लिया है कि ऐसा वापस कभी हादसा नहीं होना चाहिए जिससे एक गरीब बच्चे की जान जाए और उसके बच्चे अनाथ हो जाए। ऐसा नहीं होना चाहिए। जिस तरह देखा जाए शासन द्वारा 10 लाख का यहाँ पे मदद किया गया है, तो देखिए क्या कहना चाहिए। 10 लाख की मदद ठीक है अभी बच्चे के लिए उतना, लेकिन बाप तो वापस नहीं आ सकता है। मैं चाहता हूं कि ऐसा कोई भी सुभाष ना जाए। इसके लिए ये गुना अधिकारियों पे ही दाखिल होना चाहिए कि दूसरी बार कोई अधिकारी ऐसी हरकत नहीं करे और वही खुद आके उसके ऊपर देख रेख करे। ना सीसीटीवी था, ना उनके पास कोई उनका सर्वेक्षण करने के लिए उनका किट था, कुछ नहीं, और ऐसे ही नाके से लाके तो कामगार को काम किया है। कॉन्ट्रैक्टर को लेकर क्या कहेंगे। कॉन्ट्रैक्टर तो इसमें गुनाहगार ही है, लेकिन उसके साथ जो सबसे बड़े गुनाहगार वो है जिन्होंने ये करने दिया। ऐसे ही लोगों की जान कॉन्ट्रैक्टर के ऊपर डाल के ये अधिकारी छूटते हैं। हम बोलते हैं इनको सजा होनी चाहिए, तो दूसरा कोई कॉन्ट्रैक्टर ऐसा नहीं करेगा। क्या अधिकारियों के ऊपर एफआईआर होगी? एफआईआर होगी ना, महानगर पालिका पे एफआईआर हुई, में संबंधित विभाग के ऊपर एफआईआर हुई है ना। ये एफआईआर में संबंधित किसको बना गया, कॉन्ट्रैक्टर को बना गया है, संबंधित भिवंडी निजामपुर शहर महानगर पालिका सफाई विभाग। कॉन्ट्रैक्टर तो काम करके निकल जाएगा, इसीलिए तो हमने गुना दाखिल कॉन्ट्रैक्टर पे करके साथ में उसमें सह आरोपी में हमने महानगर पालिका को बनाया। कॉन्ट्रैक्टर ब्लैक लिस्ट किया जाएगा क्या? ब्लैक लिस्ट तो अभी इसका तो खत्म, मुझे तो लगता है ब्लैक लिस्ट तो बहुत छोटी सी बात है। इसके ऊपर गुना दाखिल होगा तो ऑटोमेटिक को ब्लैक लिस्ट ही होना है। लेकिन हमारी मांग उसको ब्लैक लिस्ट करने से ज्यादा ये लोगों के ऊपर जो एक आदमी की जान गई है, मैं बोलता हूँ वो जान गई है, इसके लिए इनके ऊपर गुना दाखिल होना चाहिए कि इसके जो जो जिम्मेदार अधिकारी है सबके ऊपर गुना दाखिल होना चाहिए। की कमी मजुरी द्यायला लागते म्हणून असे आमच्या आदिवासी बांधवांचे हे असे बळी दिले जातात। हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे। याच्यामध्ये एक असं आहे की आजची म्हणजे काल ज्या भूमिकेमध्ये सरकार होतं किंवा इथलं प्रशासन होतं ते आम्हाला खूप वाईट वाटलं। कारण पोलिसांकडे पण जो गुन्हा दाखल झाला होता, एडीआर दाखल झाला होता, त्याच्यामध्ये की तो दारू पिऊन त्याचा मृत्यू झाला, पण हे लिहिलं नाही त्याचं काम करून मृत्यू झाला म्हणून। तर आजचं पण कालच्यापेक्षा आजचं आज पोलिसांनी खूप त्यांची चांगली भूमिका इथे मांडली आणि इथले जे म्हणजे आशुतोष चुंबे साहेब असतील त्यांचं मनापासून आभार, डीसीपी साहेब आहेत त्यांचं सुद्धा मनापासून आभार, आणि राठोड साहेबांनी इथे जे सुलतानबाईंनी जसं उल्लेख केला की महाराष्ट्रातला हा पहिला गुन्हा असेल की जो अशा प्रकारे दाखल झालेला आहे, तर त्यांचेही मनापासून आभार व्यक्त करते। आणि इथे जे सहाणे मॅडम आहेत, ससाणे मॅडम आहेत, त्यांनी सुद्धा खूप चांगली भूमिका घेतली आणि लगेचच्या लगेच रितेश आणि शुभांगीला 10 लाखाचं जे त्यांना हे खरं म्हणजे तुटून जे माणूस गेला त्या 10 लाखाची काय किंमत, किंवा आम्ही सुद्धा श्रमजीवी संघटना म्हणून मी अध्यक्ष म्हणून हे सांगू इच्छिते की आम्ही सुद्धा त्यांना आर्थिक मदत मिळावी अशासाठी आलो नव्हतो, त्या मुलांना न्याय मिळावा। आज ती दोन्ही मुलं पोरकी झालेली आहेत आणि ह्या उद्देशाने आमचं हे आंदोलन होतं। पण आजच्या या दिवशी सरकारी अधिकाऱ्यांनी आपल्या महानगरपालिकेचे सुद्धा ससाने मॅडम खूप चांगली भूमिका घेतली, त्यांना आर्थिक मदत सुद्धा दिली, त्याबद्दल मी सगळ्यांचं मनापासून आभार मानते। पण पुढे ह्या प्रकारे कुठल्याही असं आमच्या भावाला कुठलाही सुभाष असा मृत्युमुखी पडायला नको, त्याच्या बाबतीत असं कधीही व्हायला नको म्हणून आम्ही इथे महानगरपालिकेला तशी निवेदन दिलेलं आहे की यापुढे कुठल्याही कामगाराला सेफ्टी किट दिल्याशिवाय किंवा जे नियमात बसणार आहे त्या नियमानुसार असं कोणालाही मॅनहोलमध्ये उतरवू नये आणि त्याचा असा निष्पाप बळी देऊ नये। हा खरं म्हणजे मी सांगेन की हा व्यवस्थेने घेतलेला बळी आहे, पण आज व्यवस्थेने थोडेफार संवेदनशीलपणा वापरून संवेदनशीलपणा दाखवून आणि ही थोडी तुटपुंजी मदत केलेली आहे या दोन्ही मुलांना आणि गुन्हाही दाखल झालेला आहे, त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानेन। आणि खास करून आपले पत्रकार बंधू, आपण ह्या
प्रकरणाला आपण जे काही दिशा दिली आणि त्याबद्दल हे लवकरात लवकर हे प्रकरण मिटलं, त्याबद्दल मी आपले सुद्धा सगळ्यांचे मनापासून आभार मानते, श्रमजीवी संघटनेची अध्यक्ष म्हणून. आणि एकूणच ही जी अशी घटना आहे ही पुन्हा कधी होऊ नये ही आशा बाळगते. नमस्ते. महानगरपालिके भिवंडी आणि ठेकेदार यांनी नाळं सफाई करण्यासाठी नाळ्यामध्ये उतरवलं. नाळे सफाई करायला सांगितली. कुठल्याही प्रकारचं संरक्षण या कामगारांना नव्हतं आणि त्या नाळ्यामध्ये गुदमरून किंवा कसं त्याचा मृत्यू झाला माहीत नाही, परंतु नाळा सफाई करत असताना त्याचा मृत्यू झालेला आहे. याचा आम्ही निषेध केलेला आहे. आज जे आंदोलन झालं या आंदोलनामुळं त्याच्या अनाथ मुलांना 10 लाख रुपयाचा चेक महानगरपालिकेने दिलेला आहे. त्याचबरोबर आम्ही गुन्हाही दाखल केलेला आहे. पुन्हा यापुढे सुभाष दिघे सारखा मजूर कामगार हे मरता कामा नये यासाठी दक्षता महानगरपालिकेने घ्यावी असं त्यांना स्पष्ट आम्ही सांगितलेलं आहे. आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये या दिघेच्या मुलांना नगरपालिकेत कामाला घ्यावं अशी मागणी आम्ही केलेली आहे. आणि म्हणून नगरपालिकेकडे जर नाले सफाई करण्यासाठी कामगारांचे संरक्षण किट हे जवळ पाहिजे आणि ते देऊनच कामगारांना नाल्यामध्ये उतरवावं किंवा यंत्राच्या माध्यमातून ते नाले